नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, RT 25% ॲडमिशन 2025-26 हे आता सुरू झालेले आहे. आता तुम्ही तुमच्या मुलाचे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. 14 तारखेपासून 14 जानेवारीपासून तर 27 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तुम्ही आता तुमच्या पाल्याचे फॉर्म भरू शकतात. फॉर्म कसा भरायचा सविस्तर असं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण सामोरे जावे लागणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवर जा, RT ॲडमिशन टाईप करा. त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक वेबसाईट दिसेल www.student.maharashtra.gov.in. तिथे तुम्हाला दिसेल RT 25% ॲडमिशन पोर्टल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा, हे महत्त्वाचे मुद्दे आहे, हे मुद्दे वाचून घ्या. पालकांकरिता सूचना 2025-26 RT प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज पूर्ण करावा. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नका. आपल्या बालकाचा अर्ज भरताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. 1 किमी तसेच 1 ते 3 किमी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10च शाळा निवडाव्या. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. बघा मित्रांनो, फॉर्म भरताना काही चुकी झाल्या तर तो फॉर्म सबमिट करायच्या अगोदर पूर्ण चेक करून घ्या. एकदा आपल्याला समजलं हां अशी चुकी झाली आहे तर फॉर्म तुम्हाला डिलीट करता येतो. एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म डिलीट करता येत नाही. त्यामुळे फॉर्म भरताना सबमिट करण्याअगोदर तो पडताळून बघावा. अर्ज बरोबर असेल तरच सबमिट करावा. अर्ज चुकला असेल तर डिलीट या बटनावर क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि पुन्हा नव्याने अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकांचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. एका पालकाने आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. म्हणजे तुमचा जर फॉर्म चुकला असेल तर तो फॉर्म डिलीट करा, त्यानंतर दुसरा अर्ज करावा. 8 अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर यावर क्लिक करून रिसेट करावा. 25% प्रवेश RT 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/1/2025 राहील. दिव्यांग बालकांसाठी अर्ज करताना दिव्यांगाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येतील. सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. 16 बालकांच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास त्वरित rtmah2020@gmail.com or education-mah@mah.gov.in यावर मेल पाठवावा. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सूचना आहे, त्या सूचना नीट बघून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. बघा, फॉर्म भरण्यासाठी सर्वात वरती या. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर न्यू रजिस्टर या बटनावर क्लिक करा.
न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम वरती तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर तुमचं सरनेम, मुलाचं सरनेम टाका. त्यानंतर फर्स्ट नेम टाका आणि त्यानंतर मिडल नेम टाका. सर्वात पहिले तुमचं लास्ट नेम इथं आहे, तुमचं सरनेम येईल. त्यानंतर फर्स्ट नेममध्ये मुलाचं नाव येईल आणि मिडलमध्ये मुलाच्या वडिलांचं नाव येईल. जर तुमचा पाल्य अपंग असेल तरच चाइल्ड डिझेबिलिटी यावर एसवर क्लिक करा. जर तुमचा पाल्य अपंग नसेल, त्याला कुठली डिझेबिलिटी नसेल, तर नो या बटनावर क्लिक करा. चाइल्ड डेट ऑफ बर्थ, तुमच्या मुलाचा जन्मतारीख इथे टाका. मुलाची जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाचं वय दाखवेल. इथे मुलाचं वय 6 वर्ष 1 महिना 27 दिवस आहे. त्यानंतर कॅप्चा भरा. कॅप्चा भरानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि रजिस्टर बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही रजिस्टर बटनावर क्लिक कराल, तुमच्या मोबाईलवर एक पासवर्ड आलेला दिसेल. तुमच्या मोबाईलवर जो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड डाव्या साईडला टाका. त्यानंतर कॅप्चा भरा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्डची विंडो दिसेल. इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका. त्यानंतर जो जुना पासवर्ड आलेला आहे तुमच्या SMS-वर, तो SMS-वरचा पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड तयार करायचा असेल, तो न्यू पासवर्ड इथे टाईप करा आणि पुन्हा रिटाईप न्यू पासवर्ड टाईप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर जो तुमच्या SMS-वर तुम्हाला पासवर्ड आलेला आहे, तो पासवर्ड ओल्ड पासवर्ड समोर टाका. त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड न्यू पासवर्ड समोर टाका आणि पुन्हाच तोच पासवर्ड रिटाईप न्यू पासवर्ड समोर टाका. आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. नवीन पासवर्ड तयार करताना लक्षात घ्यायची गोष्ट आहे, पासवर्ड हा कमीत कमी 8 कॅरेक्टरचा पाहिजे आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टरचा पाहिजे. पासवर्ड तयार करताना एक स्मॉल लेटर पाहिजे कमीत कमी, एक कॅपिटल लेटर पाहिजे, एक त्याच्यात नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ $, हे जे स्पेशल कॅरेक्टर असतात त्यापैकी एक कुठलं तरी पाहिजे. समजा माझं नाव विनोद आहे, तर मी विनोद V कॅपिटल INOD आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणून @ आणि त्यानंतर कुठला तरी नंबर असं टाकेल आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो दिसेल. त्या विंडोमध्ये पासवर्ड अपडेट सक्सेसफुली, म्हणजे तुमचा पासवर्ड हा सक्सेसफुली अपडेट झालेला आहे असा मेसेज दिसेल. ओके बटनावर क्लिक करा. तुमच्या SMS-वर ॲप्लिकेशन नंबर आला असेल तो टाका. त्यानंतर पासवर्ड आता तुम्ही जो नवीन तयार केलेला आहे तो पासवर्ड टाका. हा समोरचा कॅप्चा भरा आणि खाली लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर वरती ॲप्लिकेशन नंबर दिसेल तुम्हाला आणि ही जी लाईन चालू आहे ती लाईन वाचून घ्या. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील फॉल सबमिशनवरती कन्फर्म बटनावर क्लिक करणे आवश्यक आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास अर्ज डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. बघा मित्रांनो, हे वरतीचे तुम्हाला टॅब दिसत आहे, जसं की चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, ॲडमिट कार्ड, ग्रीव्हन्स, लॉगआउट आणि त्याच्या शेजारीच डिलीट ॲप्लिकेशनचं एक बटन दिसेल. बघा, फॉर्म भरताना जर तुमच्यात काही चुका आढळून आल्यास तर डिलीट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म डिलीट करू शकता आणि त्यानंतर पुन्हा नव्याने फॉर्म भरू शकतात. बघा मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीचे 4 टॅब कंप्लीट करायचं आहे, म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन. बघा, सर्वात प्रथम चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये बालकाचे आडनाव, त्यानंतर पहिले नाव आणि मधले नाव हे तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर मदर फुल नेममध्ये आईचे नाव, लास्ट नेम,
फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्या. तसेच खाली आईचे पूर्ण नाव मराठीमध्ये टाका. सर्वात प्रथम आडनाव, त्यानंतर पहिले नाव, त्यानंतर मधले नाव, त्यानंतर फादर फुल नेममध्ये वडिलांचे इंग्लिशमध्ये नाव टाकायचे आहे. सर्वात प्रथम लास्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम, त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचे आहे. सर्वात प्रथम आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव. बघा तुम्हाला जन्मतारीख तुम्ही जी टाकली आहे ते दिसेल. त्यानंतर चाइल्ड जेंडर तुम्ही सिलेक्ट करा आणि पॅरेंट स्टेटस या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात ते बघा. म्हणजे तुम्ही जर जनरलमध्ये फॉर्म भरायचा असेल, याचा अर्थ आपण सर्व जनरलमध्ये असतो. जे विधवा महिला आहेत, डिवोर्सी महिला आहेत किंवा अनाथ बालक आहे, सिंगल पॅरेंट आहे, त्यांनीच हा ऑप्शन निवडायचा आहे. पॅरेंट स्टेटसमध्ये जनरल निवडा. त्यानंतर करंट ॲड्रेस डिटेल्स, पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह बटनावर सेव्ह करावे. त्यानंतर सेव्ह रीड गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घराच्या ठिकाणी बलून सेट करावा. करंट ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा ॲड्रेस टाका, हाऊस नंबर, बिल्डिंग नेम, स्ट्रीट नेम म्हणजे रस्त्याचं नाव, त्यानंतर तुमची लोकॅलिटी, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, विलेज टाका आणि खाली तुम्हाला विचारलं यापूर्वी RT 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का, तर नो बटनावर क्लिक करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. ओके बटनावर क्लिक करा आणि बघा वरती तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या समोर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर बोलून घेऊन जा. गुगल मॅपवर तुम्ही तुमच्या घराचा ॲड्रेस शोधा आणि जिथं तुमच्या घराचं लोकेशन दाखवेल ते घर शोधा आणि तिथे गेल्यानंतर वरती बघा सर्वात वरती सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक करा. सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा सेव्ह बटनावर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर कुठल्या स्टँडर्डमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं ते दाखवेल. तुमच्या जन्मतारखेनुसार आता याच्या जन्मतारखेनुसार हा सिनियर KGमध्ये सुद्धा बसतो आणि फर्स्ट स्टँडर्डमध्ये सुद्धा बसतो. त्यामुळे आपल्याला फर्स्ट स्टँडर्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यामुळे फर्स्ट स्टँडर्ड या बटनावर क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन, तुमचा धर्म कुठला आहे तो टाका आणि सिलेक्ट कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडा. कॅटेगरी निवडल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला असं सांगितलं आहे. तुमचं जात प्रमाणपत्र तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस सादर करावे लागेल आणि ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर युअर चाइल्ड CWSN चाइल्ड विथ स्पेशल नीड डिझेबल दिव्यांग, तुम्ही दिव्यांग असाल तर येस बटनावर क्लिक करा आणि त्या नो बटनावर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर येस करा आणि समोर आधार कार्ड नंबर टाईप करा. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर नो बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला विचारलं आहे तुमच्याकडे आधार कार्डची पावती आहे का, तर येस बटनावर क्लिक करा. त्यानंतर पॅन कार्ड ID किंवा पॅरेंट ईमेल ID हे मॅन्डेटरी नाही. ईमेल ID तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथं सांगितलं आहे प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू प्रोसेस फॉर ॲडमिशन, तुमचे काय ॲड्रेस प्रूफ आहे का, ते येस बटनावर क्लिक करा. हँडिकॅप प्रूफ आहे का, तुम्ही हँडिकॅपमध्ये जर फॉर्म भरला असेल तर येस बटनावर क्लिक करा. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर येस बटनावर क्लिक करा आणि कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर येस बटनावर क्लिक करा.
बघा, हा जो बालक आहे तो कॅटेगरीमध्ये मोडतो, त्यामुळे त्याला कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर हा बालक कॅटेगरीमध्ये न मोडता तो आर्थिक दुर्बल घटक या घटकात मोडत असेल तर त्याला इन्कम सर्टिफिकेटवर येस करावे लागले असेल. पण हा जात प्रवर्गामध्ये मोडतो, त्यामुळे बघा आपण वरती टाकले आहे सिलेक्ट कॅटेगरीमध्ये आपण SC टाकलेले आहे. जर इथे संपूर्ण अशी जात प्रवर्ग आहे. जनरल म्हणजे ज्याचं वार्षिक कुठल्याच कॅटेगरीमध्ये मोडत नाही, तर जनरल बटनावर क्लिक केल्यानंतर त्याला इन्कम सर्टिफिकेट लागेल. पण हा जातीचा स्टुडंट असल्यामुळे याला याची जात निवडली, त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे, ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे आणि वरती आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज दिसेल. त्यावेळेस ओके बटनावर क्लिक करा आणि वरच्या टॅबमधून स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी. बघा, विदिन 1 किलोमीटर स्कूलवर क्लिक करा. तुमच्या एरियामध्ये जे स्कूल असेल ते तुम्हाला दिसेल. तुम्हाला ज्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते स्कूल निवडा. त्यानंतर विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल या बटनावर क्लिक करा. 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला जे शाळा दिसल्या आहेत त्यापैकी जर तुम्हाला शाळा हव्या असतील तर ते निवडा. जास्तीत जास्त 10 शाळा तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर ग्रेटर दॅन 3 किलोमीटरपेक्षा 3 किलोमीटरपेक्षा पुढच्या शाळा जर तुम्हाला पाहिजे असतील ही लिस्ट आहे, त्यापैकी सुद्धा तुम्ही शाळा निवडू शकतात. मी माझ्या शाळा निवडल्या आहेत. त्यानंतर खाली सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली असा तुम्हाला मॅसेज दिसेल. त्यानंतर पुन्हा वरती या. फॉर्म सबमिशन या बटनावर क्लिक करा. बघा, फॉर्म सबमिशन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर दिसेल. तुम्ही नीट काळजीपूर्वक स्पेलिंग वगैरे सगळं चेक करून घ्या. तुम्ही शाळा निवडल्या आहेत ते बरोबर आहेत का सर्व चेक करून घ्या. आणि खाली आल्यानंतर या बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म अँड सबमिट, बघा इथं खाली ऑप्शन आहे कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही या बटनावर क्लिक कराल तसा तुमचा फॉर्म सबमिट होईल. जर या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळल्या, तुम्हाला वाटलं आहे की माझं नाव चुकलं आहे, जन्मतारीख चुकली आहे, तर अशा वेळेस बघा इथं राईट साईडला डिलीट ॲप्लिकेशन नावाचं तुम्हाला बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म डिलीट होऊ शकतो. जर याच्यामध्ये काही चुकी झाली आणि तुम्ही फॉर्म भरला तर तो फॉर्म डिलीट होणार नाही. त्या अगोदर तुम्ही हा फॉर्म चेक करून घ्या आणि डिलीट बटनावर क्लिक करा, जेणेकरून तुमचा फॉर्म डिलीट होईल. पण जर काही चुकी झाली नाही तर खाली या आणि कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक करा. बघा, इथं कन्फर्म असं नाव दिसत असेल तुम्हाला उजव्या साईडला, म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म आता यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. आता लॉटरी जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या पल्ल्याचं ॲडमिशनमध्ये नंबर लागला आहे का नाही RTमध्ये. तर मित्रांनो, ही होती RTचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्या संदर्भात व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मुलाचं वय, त्यानंतर कुठले डॉक्युमेंट लागतात हे जर माहीत नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. तुम्ही मराठी टेक इन्फो या चॅनलवर जा, त्यानंतर मागील व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अशी माहिती आहे कुठले डॉक्युमेंट लागतात कुठल्या कॅटेगरीला आणि वय काय पाहिजे. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.